पावसाळ्यामध्ये किंवा थंडीमध्ये अशी गरम-गरम वाफवती वरणफळं किंवा त्याला बरेच जण चकोलं म्हणतात. हे एक रात्रीच्या जेवणासाठी एकदम छान कम्फर्टिंग फूड आहे. गरम-गरम वरणफळासोबत साजूक तूप म्हणजे फक्त पोटच नाही तर मनसुद्धा तृप्त होणार. आणि सर्वात महत्त्वाचं, हे बनवण्यासाठी खूप काही साहित्य लागत नाही आणि खूप जास्त वेळसुद्धा लागत नाही. एक वन पॉट कंप्लीट फुल हेल्दी मील आहे. तरी गरमागरम वरणफळं बनवण्यासाठी 2 छोटी वाटी किंवा 1 मोठी वाटी तुरीची डाळ 2 ते 3 वेळेस स्वच्छ धुवून घ्यायची आणि 1 ग्लास पाणी त्यामध्ये ॲड करायचं. त्यामध्ये अर्धा चमचा हळद आणि अर्धा चमचा मीठ ॲड करायचं आणि हे मिक्स करून कुकरच्या आपण एक 3 शिट्ट्या काढून घ्यायच्या. या ठिकाणी डाळ शिजायला तुम्हाला जेवढा शिट्ट्या लागतील तेवढ्या शिट्ट्यामध्ये तुम्ही ही डाळ चांगली शिजवून घ्यायची. डाळ शिजत आहे तोपर्यंत आपण ह्यासाठी पीठ मळून घेऊ. तर ह्या ठिकाणी 2 वाटी गव्हाचं पीठ वापरलं आहे. फक्त गव्हाचंच पीठ ह्या ठिकाणी वापरलं जातं. त्यासोबत दुसरं कोणतंही ॲड करण्याची गरज नाही. फक्त अर्धा चमचा मीठ ॲड करायचं आणि एकदा हे मीठ चांगलं गव्हाच्या पिठामध्ये मिक्स करून घ्यायचं. गरजेनुसार थोडं थोडं करून आपण पाणी ॲड करायचं आणि आपण चपातीचं जसं रोज कणिक मळतो सेम त्याच पद्धतीने ह्याची कणिक मळून घ्यायची. खूप जास्त घट्ट नाही किंवा खूप सैलसुद्धा नाही. मीडियम अशी आपली नेहमीच्या चपातीसारखीच आपण कणिक मळून त्याला बाजूला ठेवायचं. आता तोपर्यंत डाळसुद्धा छानपैकी शिजलेली आहे. ही डाळ आपण एकदा व्यवस्थित हाटून घ्यायची. आता आपण ह्यासाठी फोडणी बनवूयात. तर कढईमध्ये 1 मोठा चमचा तेल ॲड करायचं. तेल चांगलं गरम झालं त्यानंतरच त्यामध्ये मोहरी, जिरे आणि हिंग, कढीपत्ता ह्याची फोडणी द्यायची. ही फोडणी एकदम छान खमंग अशी बसली पाहिजे म्हणजे आपली वरणफळं खायला खूप जास्त स्वादिष्ट होतात. चांगली फोडणी बसल्यानंतर आपण त्यामध्ये 1 छोटा मीडियम साईज टोमॅटो ॲड करायचा. बऱ्याच ठिकाणी टोमॅटो हा स्किप केला जातो. तुम्ही ॲड केला किंवा नाही केला तरी चालतं. परंतु लसूण चांगले 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या ह्या नक्की फोडणीमध्ये ॲड करायच्या. लसणाचा फ्लेवर हा वरणफळ्यामध्ये खूप छान लागतो. थोडंसं मीठ ॲड करून मिक्स करून घ्यायचं. टोमॅटो थोडा सॉफ्ट झाला की अर्धा चमचा हळद, 1 मोठा चमचा लाल तिखट ॲड करायचं. बरेच जण ह्या ठिकाणी कांदा लसूण मसाला किंवा आपला घरगुती काळा मसालासुद्धा ॲड करतात किंवा आपण ह्या ठिकाणी नुसते हळद टाकली तरी चालतं. लाल तिखट स्किपसुद्धा केलं तरीसुद्धा वरणफळं खायला खूप खमंग लागतात. आता ह्या ठिकाणी 1 वाटी पाणी ॲड करायचं आणि आपण हाटून घेतलेली तुरीची डाळसुद्धा त्या पाण्यामध्ये ॲड करायची. आता ह्याला चांगली उकळी फुटेपर्यंत आपण चकोल्या बनवून घेऊत म्हणजेच वरणफळाचे काप बनवून घेऊत. ह्याच्यामध्ये थोडंसं चवीनुसार मीठ ॲड करायचं आणि ह्या वरणाला चांगली उकळी येऊ द्यायची. तोपर्यंत आपण चपातीसाठी जेवढी कणिक घेतो सेम त्याच पद्धतीने एक छोटासा कणकेचा गोळा घ्यायचा आणि त्याची एक चपाती लाटून घ्यायची. ह्या ठिकाणी घडीची चपाती करण्याची गरज नाही. फक्त सरळ एक गोलाकार चपाती आपण व्यवस्थित लाटून घ्यायची. ही चपाती खूप जास्त जाडही नाही आणि खूप अशी पातळही नसली पाहिजे. नेहमीची आपण जसं चपाती करतो त्याच पद्धतीने ह्याची थिकनेस असली पाहिजे. आता एखाद्या चाकू किंवा कटरच्या साहाय्याने व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे आपण चकोल्याचे आकार करून घ्यायचे. ह्या ठिकाणी मी हा रोलिंग स्पून वापरला आहे. हा मोस्टली चकोल्या बनवण्यासाठी किंवा करंजीसाठी वापरला जातो. आठवड्यातून एकदा तरी माझ्या घरी रात्रीच्या जेवणामध्ये ह्या चकोल्या असतातच. त्यामुळे हा चमचा माझ्याकडे नेहमीच आहे. तुम्ही चाकूच्या साहाय्याने सुद्धा ते कट करू शकता. चांगलं वरणाला उकळी आली आहे. आता हे आपण चपातीचे जे काप कट करून घेतले होते ते ह्या उकळत्या वरणामध्ये ॲड करायचे. आता सेम पद्धतीने राहिलेल्या कणकेचे सुद्धा आपण चपाती लाटून घ्यायची आणि त्याचे काप करून वरणामध्ये ॲड करायचे. हे शिजायला खूप जास्त वेळ लागत नाही. एक 5 मिनिटांमध्येच आपले चपाती छानपैकी शिजून येते आणि आपले वरणफळं झटपट बनून तयार होतात. एकदम झटपट बनणारा हा पदार्थ आहे. आता सर्व चकोल्या ॲड केल्यानंतर आपण ह्याला एक 5 मिनटं वाफ काढून घ्यायची आणि तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता की किती सुंदर असा ह्याला रंगही आलेला आहे आणि ह्याचा सुवाससुद्धा पूर्ण घरभर खूप छान पसरतो. पावसाळ्यामध्ये आणि थंडीमध्ये खायला तर हे खूप अप्रतिम आणि पौष्टिक आणि तेवढंच चविष्ट असा पदार्थ आहे. तर तुम्ही ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा आणि मला कमेंट करून कळवा की तुम्हाला हा रेसिपी कशी वाटली. आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच नवनवीन रेसिपीसाठी पुन्हा भेटूयात. थँक्यू. एन्जॉय.